मराठवाडा स्पेशल रोजच्या जेवणाची रंगत वाढवणारा मस्त असा खमंग कुरकुरीत लसणाचा भुर्का आज आपण करणार आहोत। हा भुर्का तुम्ही एकदाच बनवून 1 ते 1.5 महिन्यासाठी आरामात स्टोर करून ठेवू शकता आणि रोजच्या जेवणासोबत तोंडी लावण म्हणून खाऊ शकता किंवा मग एरवी घरात कधीतरी काही भाजीला नसेल किंवा मग नेहमीच्या त्या भाज्या खाऊन तुम्हाला जर कंटाळा आला असेल तर अशा वेळेस नुसताच भाकरी चपाती सोबत सुद्धा खाऊ शकता। पराठे, दशम्या, वरण भातासोबत सुद्धा साइड डिश म्हणून सर्व करू शकता। अतिशय खमंग कुरकुरीत आणि रुचकर असा हा भुर्का बनवून तयार होतो। तर चला वेळ वाया न घालवता बघूया कसा करायचा हा लसणाचा भुर्का। तर हा भुर्का बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर इथे मी कढईत 2 ते 2.5 पळ्या तेल गरम करून घेते। नेहमीपेक्षा आपल्याला इथे थोडंसं जास्तीचं तेल वापरायचं आहे। एकदा की तेल तापलं आपण गॅसची फ्लेम लो करणार आहोत आणि पूर्ण कुकिंग प्रोसेस आपल्याला लो फ्लेमवरच करायची आहे। आता यात मी 1 छोटा चमचा मोहरी टाकून घेतलेली आहे। मोहरी हलकीशी तडतडली की 1 छोटा चमचा जिरं टाकायचं आहे। जिरंही छान फुललं की आता यात मी लसूण टाकते। तर इथे मी लसूण ठेचून घेतलेला आहे। जवळपास 40 ते 45 लसणाच्या पाकळ्या मी खलबत्त्यात थोड्याशा जाडसरच ठेचून घेतल्या होत्या। लसूण चिरून न टाकता अशा पद्धतीने ठेचून टाकला की त्याची जास्त छान चव उतरते भुर्क्यामध्ये। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बारीक चिरून सुद्धा लसूण इथे टाकू शकता। आता हा लसूण आपण लो फ्लेमवर साधारण 1 ते 2 मिनिटासाठी हलकासा सोनेरी होईपर्यंत परतून घेणार आहोत। तर हे बघा 1 ते 2 मिनिट झालेले आहे। लसणाला आता अगदी हलकासा सोनेरी रंग आलेला आहे। तर आता यात मी 2 चिमूट हिंग टाकून घेते आणि 2 चमचे आपल्याला यात तेल टाकून घ्यायचे। लक्षात घ्या आपल्याला ही जी कुकिंग प्रोसेस आहे ही कुकिंग प्रोसेस पूर्ण वेळ लो फ्लेमवर करायची आहे, कारण आपण ह्या लसणाच्या भुर्क्यासाठी जे काही साहित्य वापरतो ते सगळं साहित्य अगदी नाजूक साजूक आहे आणि गॅसची फ्लेम मोठी केली किंवा मग हाय फ्लेमवर जर याची कुकिंग प्रोसेस केली तर हे सगळं साहित्य करपू शकतं। तीळ टाकल्यानंतर आणखी मिनिटभरासाठी हे सगळं साहित्य मी छान परतून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता तिळाला सुद्धा हलका सोनेरी रंग आलेला आहे। तर आता यात मी अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट टाकते। तर इथे मी शेंगदाणे छान खरपूस भाजून सालासहितच मिक्सरला जाडसर फिरवून घेतले होते। सगळं साहित्य इथे मी थोडंसं जाडसरच वापरलेलं आहे जेणेकरून हे तेलामध्ये छान कुरकुरीत परतल्या जातं आणि चटणी मस्त खमंग बनते। शेंगदाणे टाकल्यानंतर आणखी 2 ते 3 मिनिटासाठी लो फ्लेमवर मी हे छान परतून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकत असाल 2 ते 3 मिनिटानंतर सगळं जे आपलं साहित्य आहे ते हलक्या सोनेरी रंगावर परतून झालेलं आहे। यापेक्षा जास्त परतायचं नाहीये, नाही तर मग ते करपतं। तर आता मी गॅस बंद करते आणि 1 ते 2 मिनिटासाठी हे सगळं साहित्य आपण थंड करून घेणार आहोत। यात आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे, पण जर ह्या स्टेजला तुम्ही लाल तिखट टाकलं तर लाल तिखट पूर्णपणे करपून जातं। त्यामुळे जवळपास 1 ते 2 मिनिटासाठी हलकंसं हे साहित्य थंड करून घ्यायचं आहे। तर हे बघा 1 ते 2 मिनिट झालेले आहेत। तर हे साहित्य थोडंसं थंड झालेलं आहे। आता यात मी लाल तिखट टाकलेलं आहे। तर इथे मी 2 चमचे लाल तिखट वापरलेलं आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लाल तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता, तुम्ही कितपत तिखट खाता त्यानुसार। त्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि परत एकदा हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने आपला मस्त असा हा खमंग कुरकुरीत झटपट तयार होणारा हा भुर्का बनून तयार झालेला आहे। हा भुर्का तुम्ही पूर्णपणे थंड करून फ्रीज बाहेर 15 दिवसासाठी आणि फ्रीजमध्ये जवळपास 1 ते 1.5 महिना आरामात स्टोर करून ठेवू शकता। अतिशय खमंग बनतो, मस्त कुरकुरीत लागतो। फक्त एक लक्षात घ्या, पूर्ण जी कुकिंग प्रोसेस आहे ती आपल्याला लो फ्लेमवर करायची, म्हणजे हा भुर्का मस्त कुरकुरीत बनून तयार होतो। तर तुम्ही सुद्धा हा कुरकुरीत आणि झणझणीत असा लसणाचा भुर्का नक्की ट्राय करून बघा। कसा झाला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।